So good afternoon, everyone. Okay, so till now we have seen what is meant by data communication, what are its component. हे पाहिलं तर what are the types of transmission. Okay, कसं तुम्ही data transfer करताय, parallel, serial, again its subtype. Okay, today we are going to see what is actually why there is a need for computer network, what is computer network, what are the topologies to connect computers to one another. हे आज आपण पाहणार आहोत. Okay, first I would like to ask why we need computer network. सो मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल आपल्याला कम्प्युटर नेटवर्कची काय गरज आहे. ओके, एनीवन काही सांगा, तुमचं उत्तर चुकीचं असू दे बरोबर असू दे, काही उत्तर सांगा की आपल्याला कम्प्युटर नेटवर्क का कनेक्ट करायचं आहे. एनीवन? गोरे, गरांडे, वृषाल. फाइल चेंजिंग मॅडम, डाटा एक्सचेंज. गुड, फाईल चेंज करण्यासाठी, डाटा एक्सचेंज करण्यासाठी आपल्याला कम्प्युटर नेटवर्कची गरज आहे. ओके, अजून कशासाठी? चितोळे, अभिजित, चौगुले, कदम, अश्विनी. काय आपल्याला कम्प्युटर नेटवर्क? अजून काय काय करतो आपण? फाईल एक्सचेंज करतो, डेटा शेअर करतो. डू वी शेअर दी लायसन कॉपी सॉफ्टवेअर? ओके, सो जे काही सॉफ्टवेअर्स आहेत, ओके, समजा कॉलेजने एक सॉफ्टवेअर परचेस केलं, विकत घेतलं, त्याची जी कॉपी आहे ती त्याची क्रॅक केलेली की असते ती यूज करून तुम्ही यूज करू शकता तुमच्या पीसी वरती. करू शकता का कॉलेजमध्ये? तसं करू शकतो का आपण? वृषाल, साहिल, अभिजित, एखादं सॉफ्टवेअर आहे आणि ते आपल्याला काही सगळ्या स्टुडंट्सला देणं आपल्याला काही शक्य नाही, तर आपण एखादं ते सॉफ्टवेअर परचेस करून इथं ते अवेलेबल करून सो लॅन मध्ये कनेक्ट करून ते आपण एक्सेस करू शकतो का? ऑब्विसली करू शकतो. ओके, सो जेवण वगैरे झालेलं आहे, थोडस अटेंटिव्ह राहावा. ओके, सो बघा इनिशियली नेटवर्क म्हणजे काय आहे. सो नेटवर्क कन्सिस्ट ऑफ टू things, that is one is ओके, एखाद्या कुठल्याही कम्युनिकेटिंग डिव्हाइसला आपण काय म्हणतो, तर वी आर कॉलिंग इट ॲज अ नोड. आणि जे काही मीडियम आहे, सो कम्प्युटर अँड प्रिंटर कशाने कनेक्ट केलेलं आहे? आपण एका केबलने कनेक्ट केलेलं आहे. दॅट केबल इज कॉल्ड एज लिंक. So link is nothing but link is capable of sending and receiving the data from one device to another device किंवा from one node to another node. मग नोड म्हणजे काय झालं? नोड इज नथिंग बट इट इज अ कम्युनिकेटिंग डिव्हाइस. आणि तुमचं लिंक म्हणजे काय झालं? विच इज कॅपेबल ऑफ कॅरिंग डेटा. तुमचं डेटा वन प्लेस टू अनदर प्लेस कॅरी करणार आहे, त्याला आपण म्हणूयात लिंक. आणि हे लिंक आणि नोड्सचं जे काही कॉम्बिनेशन आहे त्याला आपण काय म्हणतो, तर नेटवर्क म्हणतो. ओके, मग नोड्स तुमचे कोण कोण असू शकतात? कॉम्प्युटर, प्रिंटर, एनी कॅपेबल डिव्हाइस विच कॅन सेंड ऑर रिसीव्ह दी इन्फॉर्मेशन, त्याला आपण नोड म्हणतो. आणि लिंक म्हणजे काय काय असतात?
सो केबल्स आता तुम्हाला सांगितलं कॉम्प्युटर आणि प्रिंटर मध्ये आपण कसं कनेक्शन करतो तर विथ केबल कनेक्ट करतो. ओके, सो बाय एअर, so air is a medium, so through air we can transmit the electromagnetic waves, frequencies, हे air मध्ये येणार. Then optical fiber, so through lights, so our signals travels in form of light in optical fiber or any other medium which is carrying the information, त्याला आपण लिंक म्हणतो. ओके, मग आता अशा प्रकारचं कम्प्युटर नेटवर्क का करायचं तर ऑब्व्हियसली तुमचे रिसोर्सेस शेअर करण्यासाठी. ओके, रिसोर्सेस शेअर करण्यासाठी म्हणजे काय, समजा आपल्या ENTC डिपार्टमेंट मध्ये एकच प्रिंटर आहे. ओके, HOD केबिन मध्ये. सो यू ऑल आर अवेअर हाव आवर डिपार्टमेंट स्ट्रक्चर इज. सगळे लॅब मध्ये लॅब इंचार्ज असतात आणि HOD एक केबिन आहे, 6 लॅब आहेत. ओके, 6 लॅब मधले जे काही कम्प्युटर्स आहेत हे एकमेकांना लॅन थ्रू कनेक्टेड आहेत आणि प्रिंटर जे काय आहे ते फक्त आणि फक्त HOD केबिन मध्ये आहे. जर मला तिथला प्रिंटर इथं बसून माझ्या लॅबमध्ये बसून जर एक्सेस करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तो प्रिंटर लॅन मध्ये कनेक्ट करावा लागेल. ओके, सो आपण तो प्रिंटर जो आहे तो PC आपल्या लॅन मध्ये असला पाहिजे जेणेकरून आपण फाईल शेअरिंग करून तिथं ती प्रिंट देऊ शकतो. ओके, सो आपण काय करू शकतो, रिसोर्सेस शेअर करण्यासाठी आपल्याला कम्प्युटर नेटवर्क एक कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरशी कनेक्टेड असलं पाहिजे आणि आपण इथं कनेक्शन कसं करतोय तर थ्रू लॅन. ओके, लॅन केबल कनेक्शन आपण इथे काय केलेलं असतंय, इथे सगळीकडे सेटअप केलेलं आहे, तरच आपण एका कम्प्युटर मधनं दुसऱ्या कम्प्युटरला डेटा सेंड करून तिथनं ते किंवा प्रिंटरला सेंड करून आपण प्रिंट काढू शकतो. ओके, नेक्स्ट फॉर शेअरिंग एक्सपेन्सिव्ह सॉफ्टवेअर अँड डेटाबेस. ओके, आता हे एक्सपेन्सिव्ह सॉफ्टवेअर अँड डेटाबेस, आता सॉफ्टवेअर बरेच सॉफ्टवेअर हे लायसन कॉपीज असतात त्याचे किंवा ते परचेस करावे लागतात. तर ते जर एका PC वरती आपण घेऊन ते जर शेअरिंग मध्ये यूज केलं तरी सुद्धा आपल्याला तिथं कम्प्युटर नेटवर्कची गरज आहे. ओके, टू फॅलिसिटेट कम्युनिकेशन फ्रॉम वन कम्प्युटर टू अनदर कम्प्युटर. ऑब्व्हियसली एका कम्प्युटरकडनं दुसऱ्या कम्प्युटरला डेटा कम्युनिकेट करण्यासाठी आपल्याला कम्प्युटर नेटवर्कची गरज आहे. ओके, सो माझ्या PC वरनं मी तुमच्या PC वरती जर मेल करत होते, ईमेल सेंड करत असेल आणि दोन्ही PCचं काही कनेक्शनच नसेल, ओके, लॅन म्हणा किंवा फायबर ऑप्टिक म्हणा किंवा एअर म्हणा. ओके, सो वायफाय थ्रू सुद्धा आपण डेटा सेंड करू शकतो. तर ह्याच्यामध्ये कुठलंच कम्युनिकेशन मीडियम नाहीये, केबल कनेक्शन पण नाहीये, एअर कनेक्शन पण नाहीये, फायबर ऑप्टिक केबल सुद्धा कनेक्शन नाहीये. तिथं तुम्ही वन डिव्हाइस टू अनदर डिव्हाइस कम्युनिकेट करू शकता का? ऑब्व्हियसली वी कॅनॉट कम्युनिकेट फ्रॉम वन डिव्हाइस टू अनदर डिव्हाइस. देअर वी नीड अ नेटवर्क सेटअप. तिथे तुम्हाला नेटवर्कची सेटअप लागणार आहे, तरच तुम्ही वन कम्प्युटर टू अनदर कम्प्युटर कम्युनिकेट करू शकता. कशासाठी तर डेटा एक्सचेंज करण्यासाठी किंवा काही इन्फॉर्मेशन असेल ती एक्सचेंज करण्यासाठी. ओके, फॉर शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन ओव्हर जिओग्राफिकल वाईड एरियाज. ओके, आता हे जरी एक, आता हे जे काही मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला की one information or a printer is resource used in each department, but if I want to send to larger geographical area, okay, so मला माझं जे काही डेटा एक्सचेंज करायचंय ते मला लार्ज डिस्टन्स वर जर पाठवायचं तरी सुद्धा आपण तिथं कम्प्युटर नेटवर्क यूज करतो. ओके, फॉर कनेक्टिंग द कम्प्युटर बिटवीन व्हेरियस बिल्डिंग्स ऑफ ऑर्गनायझेशन. आणि एकाच ऑर्गनायझेशन मध्ये आपल्याला एक कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरला कनेक्ट करण्यासाठी आपण हे काय करतो, असं कम्युनिकेशन सेटअप करतो जेणेकरून तिथं त्यांनी इन्फॉर्मेशन किंवा त्यांचा डेटा एक्सचेंज करू शकतात. आणि फॉर एज्युकेशनल पर्पज. सो आपण तुम्ही जे बघता जे कम्प्युटर लॅब मध्ये किंवा DTMP लॅब मध्ये जे काय आपल्या कम्प्युटरचं सेटअप आहे ते सगळे कम्प्युटर एकमेकांसोबत लॅन मध्ये कनेक्टेड आहेत. ओके, नेटवर्क मध्ये कनेक्टेड आहेत. सो एज्युकेशनल पर्पज साठी सुद्धा आपल्याला कम्प्युटर नेटवर्कची गरज आहे. ओके, नाव फॉर दिस कम्प्युटर नेटवर्क इट मस्ट सॅटिस्फाय सम ऑफ द क्रायटेरियाज. ओके, असंच नाही ना की एक कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरला जोडला, दुसरा कम्प्युटर तिसऱ्याला जोडला, तिसरा चौथ्याला जोडला, परत चौथा पहिल्याला जोडला आणि झालं 4 कम्प्युटर एकमेकांना जोडले आणि ते आपल्या लॅन मध्ये कनेक्टेड आहेत, असं आपण नाही म्हणू शकत. सो आपण नेटवर्क मध्ये कनेक्टेड आहेत कम्प्युटर्स असं कधी म्हणू शकतो जेव्हा ते काही क्रायटेरिया सॅटिस्फाय करतील, तेव्हाच आपण म्हणूया की इट इज प्रॉपरली कनेक्टेड इन नेटवर्क. देन व्हॉट आर देअर क्रायटेरिया? फर्स्ट इज परफॉर्मन्स, second is reliability, third is security.
ओके. आता परफॉर्मन्स म्हणल्यावर डिपेंड्स अपॉन द नेटवर्क एलिमेंट अँड इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन डिले अँड थ्रूपुट. म्हणजे काय, आता परफॉर्मन्स म्हणजे काय मी तुम्हाला सांगते. बेसिकली म्यूट करा. ओके. सो इथं परफॉर्मन्स म्हणजे काय, हियर द परफॉर्मन्स ऑफ कम्प्युटर नेटवर्क इज डील इन 2 ways. फर्स्ट इज ट्रान्झिट टाइम अँड सेकंड इज रिस्पॉन्स टाइम. ट्रान्झिट टाइम म्हणजे काय आहे, अमाऊंट ऑफ टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल द मेसेज फ्रॉम वन डिव्हाइस टू अनदर डिव्हाइस. सो सेंडरनी रिसिव्हरला पाठवल्यानंतर ना किती वेळापर्यंत तो रिसिव्हरला रिसिव्ह होतो, तो म्हणजे तुमचा ट्रान्झिट टाइम. आणि रिस्पॉन्स टाइम म्हणजे काय, इट इज अ इलिप्स टाइम बिटवीन अन एन्क्वायरी अँड रिस्पॉन्स. सो आलेल्या मेसेजला तो रिस्पॉन्डिंग करते, त्याच्यामधलं जे काही गेलेलं टाइम आहे, इलिप्स टाइम आहे, निसटलेला क्षण आहे, त्याला आपण म्हणतो रिस्पॉन्स टाइम. ओके. मग ह्या दोघांमध्ये आपण काय करतो, परफॉर्मन्स मेजर करतो. सो ट्रान्झिट टाइम किती आहे, 1 मिलीसेकंड. आणि तुमचं 1 मिलीसेकंड पेक्षा पण जास्त जर येत असेल टाइम, ओके, म्हणजे ती फाईल ट्रान्सफर व्हायला ट्रान्झिट टाइम पेक्षा पण जास्त होत असेल तर तिथं परफॉर्मन्स काय होतं, कमी होतं. किंवा आपण असं सुद्धा म्हणूया, परफॉर्मन्स कॅन ऑल्सो डिपेंड अपॉन द व्हेरियस फॅक्टर्स, दॅट इज नंबर ऑफ युजर्स. ओके. सो ऍट अ टाइम, तुम्हाला माहिती आहे तुमचे MSBTचे एक्झाम देत होतात तुम्ही ऑनलाईन. सो बऱ्याच जणांना व्हाईट स्क्रीन डिस्प्ले होत होती, किंवा मी त्या एक्झाम मधनं बाहेर पडले असे मला फोन्स यायचे सगळ्या स्टाफला वगैरे, किंवा तुम्हीही कुठल्या तरी स्टाफला फोन केला असाल. ओके. सो ऍट अ टाइम नंबर ऑफ युजर्स ती एकच वेबसाईट एक्सेस करत असताना त्या वेबसाईट वरती फार लोड येतो. तो लोड आल्यानंतर ना मग कसं असतं, एखादं सर्व्हरची काहीतरी कॅपॅसिटी असते. ओके. की ऍट अ टाइम तो 10,000, 30,000, 40,000 किंवा 50,000 युजर एका सेकंडला हँडल करेल. ओके. कारण की ते जे तुम्ही इकडून www.msbt. टाकता किंवा तुमचं युजर आयडी पासवर्ड टाकता, तर तुमचे जे काही रिक्वेस्ट आहेत ते सर्व्हरला जातात. ओके. सो सर्व्हरला एका सेकंडला किती युजर्स त्याला हिट करणार आहेत, किती युजर्स ते सर्व्हर युज करणार आहेत, त्याची काहीतरी कॅपॅसिटी असते. ओके. मग ते कॅपॅसिटी नंबर ऑफ युजर्स वरनं पण आपण त्याला काय करू शकतो, डिफाईन करतो. जर गरजेपेक्षा जास्त युजर्स ते सर्व्हर युज करत असतील तर तिथं आउटपुट साईडला तुम्हाला तसे एरर्स मेसेज ते डिस्प्ले करतात, जसे की व्हाईट स्क्रीन, यू कॅनॉट लॉग इन, किंवा अननोन एरर, किंवा ती व्हाईट स्क्रीन. हे सगळे ते एररचे प्रकार आहेत जेणेकरून सिस्टीम वरती फार लोड आलेला आहे. ओके. ते सिस्टीम वरती लोड येणं म्हणजे तिथे नंबर ऑफ युजर्स, काय म्हणा, नंबर ऑफ युजर्स आर ग्रेटर देन दी रिक्वायरमेंट. जेवढी रिक्वायरमेंट आहे 50,000ची युजर्स तुम्ही ऍट अ टाइम ते सर्व्हर एक्सेस करू शकता, पण 50,000च्या वर गेले तर तो काय करणार आहे, एरर मेसेज दाखवणार आहे. ते म्हणजे तुमचं काय, परफॉर्मन्स. ओके. and it also depends upon the capability of connected hardware and efficiency of software. ओके. सो जे काही सर्व्हरचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यावर सुद्धा त्याची जी इफिशियन्सी आहे, सो इनपुट किती आहे आणि त्याच्यावर तुम्ही आउटपुट डेटा किती देताय. ओके. सो ऑब्व्हियसली सर्व्हरला काहीतरी तुम्ही युजर आयडी पासवर्ड टाकताय म्हणजे ते सर्व्हर तिथे काहीतरी चेक करते, तुमचे युजर आयडी एकमेकांना मॅच करून बघते की आधी जे ह्यानी दिलेले युजर आयडी आणि आता जे युजर आयडी ह्यानी देते ते करेक्ट आहे का ते चेक करते, आणि मग तुम्हाला तो आउटपुट देतो. जर करेक्ट असेल तर तुमचं लॉग इन पेज MSBTचं ओपन होईल, आणि जर रॉंग असेल तर ते ओपन होणार नाही. तर ती सॉफ्टवेअरच्या इफिशियन्सीवर पण डिपेंड आहे, की जर इफिशियन्सी 95% म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेऊया 95% असेल तर तुम्हाला ते लगेच आउटपुट येतील. इफिशियन्सी कमी असेल, 30% इफिशियन्सी वगैरे असेल तर तुम्ही जे इनपुट दिलाय त्याला आउटपुट लवकर येईल का, ऑब्व्हियसली आउटपुट लवकर येणार नाही. ओके. and the performance is also evaluated into 2 points, that is throughput आणि डिले. ओके. मोर थ्रूपुट असलं पाहिजे आणि लेस डिले असलं पाहिजे. आता थ्रूपुट म्हणजे काय, तर थ्रूपुट इज नथिंग बट आउटपुट. थ्रूपुट इज नथिंग बट आउटपुट. ओके. आउटपुट. ओके. थ्रूपुट इज नथिंग बट आउटपुट. आता मला सांगा, कुठल्याही सिस्टीमचं आउटपुट आपल्याला जास्त पाहिजे आणि डिले कमी पाहिजे. तुम्ही जर गुगलला काहीतरी सर्च केलं आणि ते जर बफर करत असेल आणि तुम्हाला आउटपुट लवकर देत नसेल, म्हणजे तिथे काय आहे, डिले जास्त आहे. ओके. आणि आउटपुट तुम्हाला तर ते देत नाहीये. पण सगळ्या सिस्टीम मध्ये आपल्याला काय पाहिजे असतं, लगेच आउटपुट पाहिजे असतं. लगेच आउटपुट पाहिजे म्हणजे तिथे डिले कमी आहे आणि आपल्याला आउटपुट येते म्हणजे वी आर गेटिंग मोर आउटपुट. पण कधी कधी नेटवर्क मध्ये काय होतं,
जर जास्त अमाऊंट ऑफ डेटा जर फेच होत असेल तर तिथं ऑब्व्हियसली डिले काय होत जातं, इन्क्रीज जातं. वी मे इन्क्रीज दी थ्रूपुट अँड बट वी ऑल्सो इन्क्रीज दी डिले. आणि तसं केल्यामुळे काय होतं, नेटवर्क वरती भरपूर गर्दी होते आणि गर्दी झाल्यामुळे मग काय होतं, कंजेशन ऑकर होतात, क्रॉसटॉक्स वगैरे होतात. क्रॉसटॉक्स हे फोनसाठी झालं, पण कधी कधी तुम्हाला जे काही डेटा ओपन व्हायचं ते लवकर ओपन होत नाही. ओके, नेक्स्ट. सो रिलायबिलिटी. सो रिलायबिलिटी म्हणजे काय, किती ऍक्युरेट आहे तुमचं डिव्हाइस विथ रिस्पेक्ट टू फेलियर. ओके, किती रिलायबल आहे. आपण नुसतंच म्हणणार ना किती चांगलं आहे, पण चांगलं आपण कशात मोजतो, विथ फेलियर रेट. ओके, किती वेळा तो फेल झाला आणि त्यातनं तो रिकव्हर झाला, ते म्हणजे तुमची रिलायबिलिटी. ओके, सो इट इज मेजर्ड बाय फ्रिक्वेन्सी ऑफ फेलियर, किती वेळा फेल झाला, अँड द टाइम इट टेक्स अ लिंक टू रिकवर फ्रॉम अ फेलियर. तो फेलियर पासून किती वेळात रिकवर होतो, त्याच्यामध्ये ते आपण रिलायबिलिटी मेजर करतो. नेक्स्ट इज सिक्युरिटी. सो ऑब्व्हियसली कुठलंही नेटवर्क सिस्टीम सिक्युअर्ड असलं पाहिजे. ओके, सो तुमचं जे MSBT युजर आयडी आणि पासवर्ड आहे, जे MSBT ने तुम्हाला दिलंय, ते कुठं लीक नाही झालं पाहिजे. सो तुमचं जे काही युजर आयडी पासवर्ड आहे ते दुसऱ्यांना नाही मिळालं पाहिजे, किंवा दुसऱ्यांचं युजर आयडी पासवर्ड तुम्हाला नाही मिळालं पाहिजे. Therefore एव्हरी नेटवर्क सिस्टीम जे आहे ती काय करते, तर सिक्युरिटी इश्यूज जे आहेत ते तो काय करतो, प्रोटेक्ट करते. सो इट प्रोटेक्ट द डेटा फ्रॉम अनऑथराइज एक्सेस. तो ऑलरेडी ते काय करतात, तर त्यामध्ये फायरवॉल वगैरे त्यांच्या वेबसाईटला त्यांनी टाकलेले असतात, जेणेकरून तुमचं जे काही डेटा आहे तो एंड टू एंड युजर गेला पाहिजे, जेणेकरून ते दुसरे थर्ड पार्टी किंवा जे हॅकर्स असतात त्यांच्यापर्यंत ते नाही गेला पाहिजे, त्याची सिक्युरिटी ते घेतात. सो इट प्रोटेक्ट्स द डेटा फ्रॉम डॅमेज अँड डेव्हलपमेंट. सो तुमचा डेटा परत तो रियूज पण केला जातो म्हणजे डेव्हलपमेंट, आणि डॅमेज केला जातो म्हणजे तो करप्ट केला जातो. हे म्हणजे काय झालं तुमचं सिक्युरिटी. हे कळालं का तुम्हाला. हे परफॉर्मन्स जे आहेत, परफॉर्मन्स, रिलायबिलिटी अँड सिक्युरिटी, हे तुम्हाला 4 मार्कला विचारतात. व्हॉट इज नेटवर्क क्रायटेरिया फॉर कम्प्युटर नेटवर्क अँड एक्सप्लेन. ओके, सो परफॉर्मन्स, रिलायबिलिटी अँड सिक्युरिटी हे तुम्हाला सांगता आले पाहिजे. परफॉर्मन्स मध्ये आपण काय चेक करतो, की आपण नेटवर्कचा परफॉर्मन्स चेक करतो, आणि ते परफॉर्मन्स आपण कसं चेक करतो, तर नंबर ऑफ युजर्स मध्ये चेक करतो. हार्डवेअर कॅपेबिलिटी किती कनेक्टेड आहेत. सो जे समजा आता प्रत्येक राउटर असेल किंवा स्विच असेल, हब असेल, तर त्याची काहीतरी कॅपॅसिटी असते. एका स्विचला समजा 12च PC कनेक्ट करू शकतो आपण, किंवा एका पीसीला आपण 40च, सॉरी एका स्विचला आपण 20 किंवा 30च PC कनेक्ट करू शकतो, त्याची कॅपॅसिटी आहे. बियॉन्ड दॅट यू कॅनॉट कनेक्ट. तर ते आपण परफॉर्मन्स मध्ये मेजर करतो. आणि इट इज मेजर्ड इन ट्रान्झिट टाइम आणि रिस्पॉन्स टाइम. इट इज ऑल्सो मेजर्ड इन आउटपुट अँड डिले किंवा थ्रूपुट अँड डिले. रिलायबिलिटी म्हणजे काय, हाऊ द सिस्टीम रिकवर्स फ्रॉम द फेलियर, दॅट इज नथिंग बट रिलायबिलिटी. अँड सिक्युरिटी मीन्स काय, हाऊ इट इज प्रोव्हाइडिंग प्रोटेक्शन फ्रॉम अनऑथराइज युजर्स. ते म्हणजे काय झालं तुमची सिक्युरिटी. ओके, नेक्स्ट, advantages of computer networking. So advantages are also that much important as like your criteria of networking system. जेवढं तुमचं क्रायटेरिया इम्पॉर्टंट आहे तेवढंच तुमचं ऍडव्हान्टेजेस सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. सो तुम्हाला हा 6 मार्कासाठी, 8 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. लिस्ट म्हणले तर फक्त मुद्दे टाकायचे आहेत, आणि व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस अँड एक्सप्लेन म्हटलं तर तुम्हाला ते डिस्क्राईब करायचे आहेत. किंवा MCQ मध्ये तुम्हाला असं सांगू शकतात, सो फिगर आउट द ऍडव्हान्टेजेस ऑफ कम्प्युटर नेटवर्किंग फ्रॉम बिलो. सो 4 ऑप्शन्स दिले जातील, त्यातलं हे 3 चुकीचे असतील आणि 1 तुमचं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, किंवा फाइंड आउट द फॉल्स स्टेटमेंट फॉर विथ रिस्पेक्ट टू द ऍडव्हान्टेजेस ऑफ कम्प्युटर नेटवर्किंग. सो खाली जे दिलेलं आहे त्याच्यामधलं एक फॉल्स स्टेटमेंट तुम्ही आयडेंटिफाय करा. म्हणजे 3 बरोबर आहेत, 3 ऍडव्हान्टेजेस आहेत कम्प्युटर नेटवर्किंगचे, आणि 1 चुकीचं ऍडव्हान्टेज आहे, ते तुम्ही MCQ मध्ये फाइंड आउट करा. ओके, सो फर्स्ट इज इट एनहान्सेस कम्युनिकेशन अँड अवेलेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन. ओके, one second.
Okay. So it enhances the communication and availability of information. Okay. So जे काही तुम्हाला आता सध्या ओके सो पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करताय सगळेजण लॉट अमाऊंट ऑफ डेटा तुम्ही गुगलवरनं किंवा जे काही सोशल साईट्स आहेत ते तुम्ही यूज करताय. ओके सो ऑलरेडी तुमच्या नेटवर्कमध्ये जे आहे तो डेटा अवेलेबल आहेत आणि नंबर ऑफ वेज ऑफ कम्युनिकेशन आहे. असं नाही म्हणत की आपण फक्त व्हॉट्सअपच यूज करतो, फेसबुकच यूज करतो, इंस्टाग्रामच यूज करतो. बरेच असे सोशल साईट्स आहेत जे की आपण यूज करतो. ओके आणि समजा इंटरनेट तर आहे पण आपल्याकडे ते सगळे काय ऍप्लिकेशन्स नाहीये तर आपण एकमेकांना कम्युनिकेट करू शकतो का? समजा व्हॉट्सअप नाहीये, फेसबुक नाहीये, इंस्टाग्राम नाहीये, ट्विटर नाहीये, लिंक्डइन नाहीये, देन हाऊ आय वुड कम्युनिकेट टू यू. देअरफॉर अवेलेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे नेटवर्क वरती त्याच्यामुळे आपण काय करतोय एकमेकांना कम्युनिकेशन करू शकतोय. आणि ते कम्युनिकेशन कसं असतं एखादा इन्स्टंट मेसेज पाठवू शकतो किंवा एखादी फाईल तुम्हाला सेंड करायची ती पाठवू शकता किंवा तुमचं बिझनेसचे काही फाईल्स आहेत ते तुम्ही सेंड करू शकता किंवा तिथं तुमचं डायरेक्टली तुम्ही व्हिडिओ कॉल करून सुद्धा बोलू शकता. सो मीटिंग घेऊ शकता, तुमचे एक्सटर्नल इंटरनल ओरल्स घेऊ शकता. हे सगळ्यासाठी ते जे काही ऍप्लिकेशन्स आहेत ते ऍप्लिकेशन्स अवेलेबल आहेत म्हणून आपण communication through internet करू शकतो. So that is the first advantage that it enhances communication and availability of information. Okay. So it allows to use the vast amount of useful information including traditional reference material and timely facts such as news and current bonds. So असं आहे का सो नेट वरती फक्त ठराविक टॉपिकच तुम्हाला तिथं काहीतरी आर्टिकल्स भेटतील तसं नाहीये ना. तुम्हाला लार्ज अमाऊंट ऑफ वास्ट अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन भेटते. ट्रेडिशनल रेफरन्सेस सुद्धा भेटतात. ओके सो सकाळी तुम्ही जे आज ऐकलात सो मराठीचे एक व्याख्यानमाला होती जे की यशपाल खेडेकर सरांनी घेतली. सो त्यांनी बरेच उल्लेख केले की मराठी हा शब्द कसा आला आणि मराठी कुठल्या सदीपासून चालू आहे. सो 1012 पासून हे मराठीचे लेख आहेत. तर हे त्यांना कुठे भेटलं असणार आहे वाचायला. सो ऑब्व्हियसली कादंबरी वगैरे तर त्यातनं मिळालं असेल. अँड देन टू ही माइट हॅव सर्च ऑन दी नेट. नेटवर सुद्धा हे सगळ्या गोष्टी आता अवेलेबल आहेत की कुठलं यादव काळ कसा होता, चोला काळ कसा होता, पांडवाचा काळ कसा होता, कुठून कुठपर्यंत होता, त्यात काय झालं वगैरे. हे जे काही आपले ट्रेडिशनल्स आहेत ते आपल्याला सगळ्यांना नेटवरती अवेलेबल होतं. ऍज वेल एज तुम्हाला जे काही करंट फॅक्ट्स चालू आहेत त्याचे सुद्धा अपडेट्स तुम्हाला नेटवरती भेटतात. 1 सेकंड. ओके सो राईट नाव जे काही युक्रेन आणि रशियामध्ये वॉर चालू आहे ओके त्याचे अपडेट्स लगेच तुम्हाला नेटवर भेटतात. सो आपल्याला काय आधीसारखं काहीतरी रेडिओ घेऊन बसा किंवा आजच्या बातम्या उद्या पेपरमध्ये छापून येतील हे जर वेट करायची गरज नाहीये. सो आता थ्रू इंटरनेट यू कॅन इझिली वॉच दी लाईव्ह अपडेट्स ऑफ एनिवेअर. ओके तर हे सगळं कशामुळे शक्य आहे फक्त आणि फक्त कम्प्युटर नेटवर्किंगमुळे शक्य आहे. जी काही माहिती आहे ती लगेच तुम्ही काय करताय नेटवर्क मध्ये टाकल्यामुळे ती जगामध्ये कुणालाही भेटू शकते. ओके इट अलाउज फॉर मोर कन्व्हिनियंट रिसोर्स शेअरिंग. ओके सो आता म्हटल्याप्रमाणे जे काही प्रिंटर आहे डिपार्टमेंटमध्ये सो एकच प्रिंटर आम्ही सगळेजण इथे लॅन मध्ये कनेक्ट करून त्याला शेअर करू शकतो. तसंच मोठ्या मोठ्या कंपनीज मध्ये काय होतं जे काही लार्ज अमाऊंट ऑफ रिसोर्सेस आहेत ते एकमेकांना त्यांनी ह्या नेटवर्किंगमुळे शेअर करतात. ओके सो बरेच फॉर एक्झाम्पल IT कंपनीज वगैरे जर घेतले तर त्यांचे जे काही सॉफ्टवेअर्स असतात किंवा त्यांचे जे काही फाईल्स वगैरे असतात मोठे मोठे. ओके सो मी माइट बी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं असेल आय डोंट नो. TCS स्कॉलरशिप फॉर्मचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. सो ते स्कॉलरशिपचं पेज जे आहे ते TCS ने तेव्हा डेव्हलप केलं. सो ऑब्व्हियसली तो काही एका पानाचा प्रोग्राम नव्हता का तो काही आपल्या 10 पानांचा प्रोग्राम नव्हता. आणि जरी समजा तो
100 पानांचा 400 पानांचा जरी प्रोग्राम असेल तरी तो प्रोग्राम डिवाइड केलेला असणार आहे. सो तुमचे 10वीचे फक्त सीट नंबर टाकला की तुम्हाला 10वीचे मार्क्स तिथे पॉपअप होतात, त्या लिस्टमध्ये सेव्ह होतात. तर ते त्याचा प्रोग्राम सेपरेट असतो. तुम्ही कुठल्या स्कीमला अप्लाय करताय त्याचं प्रोग्राम सेपरेट असतं. तुमचं अंडरटेकिंग वगैरे आहे का, तुम्ही फाईल्स कुठले कुठले अपलोड केलेत, ते फाईल्स अपलोड केलेले तो परत तुम्हाला लास्टला एका चौकन बॉक्स मध्ये दिसतात, त्याच्यासाठी सेपरेट प्रोग्राम असतं. तर हे सगळे प्रोग्राम एकत्र केले जातात. मग हे जे प्रोग्राम्स आहेत ते त्यांनी कुठेतरी लिहित असतील, एकमेकांसोबत शेअर करत असतील. तर त्याच्यासाठी लागणारे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते बिझनेस किंवा IT कंपनीज मध्ये ते नेटवर्क मध्ये कनेक्ट असतील तर ते एकमेकांना इझिली रिसोर्स काय करू शकतात, शेअर करू शकतात. ओके. नेक्स्ट, इट मेक्स दी फाईल शेअरिंग इझियर. ऑब्व्हियसली हे सगळं आपण कशासाठी करतोय, फाईल एकमेकांना पाठवण्यासाठी करतोय. मग ती फाईल कोणतीही असू दे, टेक्स्ट फाईल असू दे, ऑडिओ फाईल असू दे, व्हिडिओ फाईल असू दे, तुमची काय म्हणूया अल्फा न्यूमरिक फाईल असू दे, कुठलीही फाईल असू दे, कुठल्याही फॉर्मॅट मध्ये असू दे, ड्यू टू इंटरनेट we can send any file easier to any computer, to anyone. Okay. Next, it is highly flexible. Okay. So highly flexible कशासाठी आहे, तर you can explore everything. Okay. कुठल्याही गोष्टी तुम्ही एक्सप्लोर करू शकता, such as software without affecting the functionalities. सो बऱ्याचदा कसं असतं बघा, सो ब्राउझर म्हणजे जे काही इंटरनेटचं पेज आहे तिथं बरेचसे असे सॉफ्टवेअर्स असतात की ऑनलाईनच तुम्ही त्याच्यावरती वर्क करू शकता. सो ऑनलाईन एडिट. सो तुम्हाला ते काही स्पेशली सॉफ्टवेअर परचेस करायची गरज नाहीये. समजा एखादी माझी टेक्स्ट फाईल मला PDF कन्वर्ट करायची आहे, सो आता ते ऑप्शन आहेच आपल्या डॉक्स मध्ये की सेव्ह करतानाच तुम्ही PDF मध्ये करू शकता वगैरे. पण PDFचं परत मला जर वर्ड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर अगेन तिथं सेव्ह ॲजचं तसं ऑप्शन असेल तर ओके, नसेल तर आपण काय करतो, लगेच नेटवरती जातो आणि कन्वर्ट फ्रॉम वर्ड फाईल टू PDF फाईल असं आपण करतो. मग ते काय काय प्लॅटफॉर्म्स आहेत जे की तुम्हाला सॉफ्टवेअर हे विदाउट इट्स फंक्शनॅलिटी अफेक्ट करतात, ते तुम्हाला काय करतात, एक्सेस करून देतात. किंवा बऱ्याचदा बघा मल्टी सिम हे सॉफ्टवेअर आहे ज्याच्यावरती तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचे जे काही प्रॅक्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही रन करून बघू शकता. तर ते सुद्धा तुम्हाला डाउनलोड करायची गरज नाहीये, तुम्ही ऑनलाईन ब्राउझर वरती सुद्धा मल्टी सिम यूज करू शकता. आणि बऱ्याचदा कसं होतं, आपण जे डाउनलोड केलेलं असतं त्याच्यामध्ये काहीतरी फाईल वगैरे सेव्ह असतात, तसं ऑनलाईन मध्ये तुम्ही तुमचं युजर क्रिएट करून ते फाईल्स तुमच्या युजर मध्ये स्टोअर करू शकतात. आणि ते स्टोअर करत असताना त्याच वेबसाईट वरती त्याच वेळेला जर तुमचं फ्रेंड दुसऱ्या PC वरनं ते एक्सेस करत असेल तर त्याच्या सर्किट डायग्राम मुळे तुमचं प्रोजेक्ट, तुमची सर्किट डायग्राम अफेक्ट होत नाही, किंवा तुम्ही जे इथे ड्रॉ करताय सर्किट डायग्राम त्याच्यामुळे त्याचा प्रोग्राम अफेक्ट होत नाही. त्यामुळे हायली फ्लेक्झिबल सिस्टीम आहे ही. ओके. नेक्स्ट आहे, इट इज इनएक्सपेन्सिव्ह. ओके. सो इनएक्सपेन्सिव्ह विथ रिस्पेक्ट टू इन्फॉर्मेशन. ओके. आता ऑब्व्हियसली तुमचे जे काही नेटपॅक्स आहे जे तुम्हाला एकमेकांना फाईल सेंड करण्यासाठी, समजा 4 MB ची फाईल आहे सेंड करायची आहे, तर ऑब्व्हियसली इट मस्ट कॉस्ट दॅट मच अमाऊंट ऑफ डेटा. तो डेटा तेवढा घेणारच आहे, ते डेटासाठी आपण ऑलरेडीच महिन्याभराचा रिचार्ज मारलेला असतो, महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा, जे काय असेल ते. ओके. बट विथ रिस्पेक्ट टू दॅट फाईल शेअरिंग द सिस्टीम इज व्हेरी मच इनएक्सपेन्सिव्ह. जर आपण डेटा सोबत कम्पेअर करायला गेलो किंवा इन्स्टॉलेशन जर त्याचं बघायला गेलं तर ते वन टाइमच असणार आहे, त्यामुळं इट इज नॉट दॅट मच एक्सपेन्सिव्ह. ओके. किंवा हे लॅन मध्ये कनेक्शन, हे आता डेटा पॅक वगैरे मी तुम्हाला मोबाईलचं एक्झाम्पल दिलं की तुम्ही एका मोबाईलवरनं दुसऱ्या मोबाईलवरती किंवा क्लाउड वरती वगैरे काही डेटा सेव्ह करताय. पण लॅन मध्ये वगैरे जर कनेक्शन करत असाल फिजिकली तर ते वन टाइम सेटअप असणार आहे. सो आफ्टर इट्स डिपेंडिंग अपॉन द ड्युरेबिलिटी इट मे गो लॉंग टर्म्स. सो लॉंग इयर्स साठी ते तुम्ही ते सेटअप तसंच ठेवू शकता. ओके. इट इन्क्रीजेस कॉस्ट इफिशियन्सी. कॉस्ट इफिशियन्सी म्हणजे काय, सो यू कॅन यूज लॉट अमाऊंट ऑफ सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स ऑन द मार्केट. मार्केटवरती जे आहेत ते तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. ओके. सो तुम्ही डायरेक्टली तिथे सुद्धा यूज करू शकता किंवा जे काही ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून यूज करू शकता. ओपन सोर्स म्हणजे काय, जे फ्रीली अवेलेबल आहेत. ओके. जे फ्रीली अवेलेबल आहेत ते
कॉस्ट इफिशियन्सी ऑब्विसली तुम्हाला त्याचे कॉस्ट पे करायला लागणार नाही. आणि बूस्ट लास्ट आहे बूस्ट स्टोरेज कॅपॅसिटी. ओके, सो whenever you are going to share any information of files, so you have to ensure that की आधी ती प्रॉपरली स्टोर्ड आहे का सिस्टीम मध्ये. ओके, ती प्रॉपरली स्टोर्ड असेल तरच तुम्ही ते पाठवू शकता. आणि जर ती प्रॉपरली ऑलरेडी करप्टेड फॉर्मॅट मध्ये असेल तर ती तुम्हाला सेंड करता येत नाही. तुम्हाला ऑलरेडी पॉपअप मेसेज येते की यू कॅनॉट सेंड दिस मेसेज. ओके, सो ह्याच्यासाठी तुम्हाला ऑलरेडी तुमच्या सिस्टीम मध्ये स्टोरेज पाहिजे. कधी कधी मोबाईल हँग होतो बघा, किंवा यू आर अनेबल टू डाउनलोड दॅट फाईल बिकॉज यू हॅव टू मेक अ फ्री स्पेस. तुम्हाला त्याच्यामध्ये फ्री स्पेस क्रिएट करायचं असं ते सांगते. ओके, तरच हा प्रकार आहे. तुम्हाला कुठलीही फाईल डाउनलोड करायची आहे का सेंड करायची असेल तर ऑब्व्हियसली इट शुड बी इन युअर स्टोरेज. तुमच्या स्टोरेज मध्ये ते अवेलेबल असले पाहिजे. आणि जर तुम्ही डाउनलोड करत असाल तर तुमच्या सिस्टीम मध्ये ते स्टोरेज असले पाहिजे तेवढा अमाऊंट ऑफ डेटा स्टोअर करण्यासाठी. त्यामुळे इट बूस्ट दी स्टोरेज कॅपॅसिटी. ओके, इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? क्रायटेरिया ऑफ नेटवर्क क्रायटेरिया फॉर कम्प्युटर नेटवर्क and advantages of computer network. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे? No, ma'am. Okay. So next important point and basic point of this CND is network topology. Okay. So सगळ्यात important point आहे बघा network topology. Now what is network topology? So network topology is nothing but how we are connecting all the nodes and links in any geometric area that is called as topology. Topology म्हणजे काय? तर एखाद्या एरियामध्ये फॉर एक्झाम्पल आपण हे घेऊया, ही एक रूम आहे. ओके, आणि या रूम मध्ये म्हणूया की 4 PC आहेत. ओके, सो मला इथे किती ड्रॉ करता येतात बघूया. सो फर्स्ट, सेकंड, सॉरी, आणि 3. सो 3च पॉसिबल आहे. सो 3 कम्प्युटर आहेत. आणि हे 3 कम्प्युटर, आता कम्प्युटरला आपण काय म्हणणार? वी आर गोइंग टू कॉल इट ॲज अ नोड्स. ओके, ह्याला काय म्हणणार आपण? नोड्स म्हणणार. सॉरी, ओके, वी आर गोइंग टू कॉल इट ॲज अ नोड्स. आणि हे वन कम्प्युटर टू अनदर कम्प्युटर जे कनेक्शन असणार आहे ते कोण करतं? तर लिंक. ओके, त्याला आपण काय म्हणणार आहोत? लिंक. तर एखाद्या नोड आणि लिंकचं जिओमॅट्रिक रिप्रेझेंटेशन म्हणजे नेटवर्क टोपोलॉजी. त्याचं एकमेकांसोबत जे कनेक्शन आहे ते कसं आहे त्याला आपण काय म्हणतो? नेटवर्क टोपोलॉजी. किंवा टोपोलॉजी ऑफ नेटवर्क इज नथिंग बट जिओमॅट्रिक रिप्रेझेंटेशन ऑफ, कशाचं जिओमॅट्रिक रिप्रेझेंटेशन आहे? ऑफ द रिलेशनशिप ऑफ ऑल द लिंक्स. सगळे लिंक्स हे त्याच्या नोड सोबत कसे कनेक्टेड आहेत त्याला आपण म्हणतो नेटवर्क टोपोलॉजी. ओके, सो नेटवर्क टोपोलॉजी इज नथिंग बट इट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ ऑल दी लिंक्स अँड नोड. तुमचे लिंक्स अँड नोड एकमेकांना कसे कनेक्टेड आहेत त्याचं कनेक्शन म्हणजे आपण काय म्हणतो? तर नेटवर्क टोपोलॉजी म्हणतो. बेसिकली देर आर 4 टोपोलॉजीज: मेश टोपोलॉजी, स्टार टोपोलॉजी, टोपोलॉजी आणि रिंग टोपोलॉजी. बऱ्याचदा हे नाव तुम्ही ऐकले असतील किंवा बेसिक्स तुम्ही स्टडी पण केले असतील, कुठे ऐकले असतील. ओके, सो मेश मध्ये आपण कनेक्शन करू शकतो, स्टार मध्ये कनेक्शन करू शकतो, बस मध्ये कनेक्शन करू शकतो किंवा रिंग मध्ये कनेक्शन करू शकतो. आता हे जे नावातच त्याचं काय आहे? जिओमॅट्रिक डायग्राम आहे. सो फर्स्ट बघूया मेश टोपोलॉजी. ओके, so in mesh topology each node is connected to another node, so there is a point to point connection. For example, I will give you numbers. So node number 1, node number 2, node number 3, node number 4, node number 5. ओके, म्हणजे इथं नोड्स किती आहेत बघा? इथं 5 नोड्स आहेत. ओके, नोड्स म्हणजे काय? तुमचे कम्प्युटर्स. ओके, सो इच नोड इज हॅव्हिंग पॉइंट टू पॉइंट कनेक्शन. त्याला आपण काय म्हणतो? मेश टोपोलॉजी म्हणतो.
ओके. सो डेडिकेटेड पॉइंट टू पॉइंट कनेक्शन आहे म्हणजे आपण काय म्हणतो, इट कॅरीज दी ट्रॅफिक ओनली बिटवीन टू डिव्हाइसेस. डेडिकेटेड म्हणजे काय, समजा इथं ही लाईन आहे, सॉरी लिंक आहे, सॉरी there is a link. So this link will carry the data from only between these two devices, that is between node number 1 and node number 5. So either तुमचं फर्स्ट नोड ह्या फिफ्थ नोडला डेटा सेंड करू शकतो किंवा फिफ्थ नोड तुमच्या 1 नोडला डेटा सेंड करू शकतो. ओके. डेडिकेटेड पार्ट म्हणजे काय, तर डेडिकेटेड म्हणजे तिथेच तो फक्त डेटा सेंड करणार आहे. सो जर आपण ही नोड लिंक कन्सिडर केली तर इथे फक्त ह्या दोघांचंच कम्युनिकेशन होणार आहे आणि ह्या लिंक थ्रू फक्त ह्या दोघांचं कम्युनिकेशन होणार आहे. ही लिंक यूज करून ह्या 2 पीसीचं किंवा 3rd पीसीचं 4th पीसीचं कनेक्शन होणार नाही. ओके. डेडिकेटेड लिंक म्हणजे काय, जी लिंक ज्या 2 नोड्सला कनेक्टेड आहे त्याच फक्त 2 नोड्स मध्ये तुम्ही डेटा काय करू शकता, एक्सचेंज करू शकता. ओके. आता किती लिंक्स लागतात ऍक्च्युली, तर इथं सगळ्यांमध्ये ऍक्च्युली n into n-1 डिवायडेड बाय 2 एवढे लिंक्स आपल्याला लागणार आहेत. सो n म्हणजे काय, नंबर ऑफ कम्प्युटर. ओके. सो बघा इथं आता नोड किती आहेत, आपले 5 नोड्स आहेत. ओके. सो आपण कॅल्क्युलेट करूया. सो प्रत्येक नोड एकमेकांना कनेक्टेड आहे. सो अजून मी इथे लिहिते. सो बघा किती लागणार आहे, आता फर्स्ट कम्प्युटर सेकंड कम्प्युटरला कनेक्टेड आहे, फर्स्ट लिंक. देन सेकंड कम्प्युटर थर्ड कम्प्युटरला कनेक्टेड आहे, सो सेकंड लिंक. तिसऱ्याचं चौथ्याला कनेक्टेड आहे, थर्ड लिंक. देन दिस इज द फोर्थ लिंक, फिफ्थ लिंक. म्हणजे 5 लिंक कशाला लागणार आहेत, तर हे सगळे कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी लागणार आहेत. ओके. नेक्स्ट आता हे एक पुढच्या कम्प्युटरला कनेक्ट झाले. हा 1 नंबरचा कम्प्युटर इथं मला फर्स्ट आणि फिफ्थ लिंक मुळे सेकंड आणि फिफ्थ पीसीला कनेक्टेड आहे. मला ह्या 2 पीसीला पण कनेक्ट करायचे, त्यामुळे इथं अजून 2 लिंक आल्या बघा. सो लिंक नंबर 6 आणि लिंक नंबर 7. ओके. लिंक नंबर 6 आणि लिंक नंबर 7 म्हणजे ही लिंक झाली. सो मी ड्रॉ करून घेते जेणेकरून आपल्याला कळेल की कुठल्या लिंकला नंबर दिलेला आहे. 6 आणि 7. ओके. आता 2 नंबरचं जे पीसी आहे त्याला 5th नंबरच्या पीसीला आणि प्लस कुठल्या 4th नंबरच्या पीसीला पण कनेक्ट करायचं आहे. सो ह्याला एक नंबर देऊ आपण 8 आणि 9. ओके. सो आय विल राईट हिअर. सो हे जी काय मधली लाईन आहे त्याला 8 नंबर देऊया आणि खालचं जे लाईन होतं त्याला 9 देऊया. ओके. आता सगळे असं कनेक्शन करत असताना एकच लाईन राहिलेली आहे आतली, दॅट इज 3rd नंबर पीसी आणि 5th नंबर पीसी किंवा 3rd नंबर आणि 5th नंबर नोडला. सो ह्याला देऊया लिंक नंबर 10. ओके. म्हणजे आपल्याला एकूण किती लिंक लागतात, जर 5 नोड असतील तर 10 लिंक लागतात. त्याचाच इथे फॉर्म्युला आहे बघा. सो n इज नथिंग बट 5. सो 5 मल्टिप्लाइड बाय 5 minus 1 divided by 2. 5 का घेतला, कारण की फॉर एक्झाम्पल मी 5 नोड घेतलेले आहेत आणि लिंक आता इथं आपल्याला 10 लागलेले आहेत, तेच इथं मी रिप्लिकेट केलं. सो इज इक्वल टू इथं साईडला लिहिते. सो 5 minus 1 4 and 4 multiplied by 5 किती येतं, 4 multiplied by 5 20 and 20 divided by 2 किती आला आन्सर 10. सो टोटल नंबर ऑफ लिंक्स किती लागतात, तर n multiplied by n minus 1 divided by 2 एवढे लिंक्स तुम्हाला
मेश टोपोलॉजी मध्ये लागतात. ओके, सो हे फॉर्म्युला तुम्हाला MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू ने फार इम्पॉर्टंट आहे किंवा थेरी एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने पण इम्पॉर्टंट आहे. ओके, हाऊ मेनी लिंक्स डू यू नीड फॉर मेश टोपोलॉजी विथ 6 नोड? 6 नोड्स दिले असतील आणि तुम्हाला किती लिंक आहेत जर काढायचे असतील तर त्याच्यासाठीचं फॉर्म्युला काय आहे? n मल्टिप्लाइड बाय n मायनस 1, where n is nothing but n is equal to number of nodes. So किती nodes आहेत? That is denoted by this n. Therefore n into n minus 1. 1 second. Okay, so for mesh topology we have to remember this formula. आणि हे फॉर्म्युला तर तुम्हाला इथे सॉल्व्ह करून पण दाखवलेलं आहे 5 नोड्स घेऊन, आणि ते ऍक्च्युअली फिजिकल मध्ये सुद्धा दाखवलेलं आहे की कसं आपल्याला किती लिंक्स आपल्याला ऍक्च्युअली लागणार आहेत. ओके, सो मेश टोपोलॉजी मध्ये एव्हरी नोड इज कनेक्टेड टू अनदर नोड. प्रत्येक नोड हे एकमेकांसोबत कनेक्टेड आहे. सो इथे जर आपण फर्स्ट घेतलं फॉर एक्झाम्पल, ओके चेंज कलर 1 second. So if I am considering this node number 1, then it is connected to all computers. So इथे बघा लिंक नंबर 1, 7 and then 6 आणि 5. तर असे किती 4 लिंक आहेत. सो स्वतःला सोडून तो उरलेल्या 4 कॉम्प्युटर्सला कनेक्टेड आहेत. तसंच इथं नोड नंबर 2 जर घेतला तर तो स्वतः सोडून हे लिंक नंबर 1, लिंक नंबर 8, लिंक नंबर 9 आणि लिंक नंबर 2 नी तो सगळ्या कॉम्प्युटर्सला connected आहे. And similarly with the other computers. Okay, therefore there is a end-to-end connection or point-to-point dedicated connection to each of the node in mesh topology. Mesh topology मध्ये प्रत्येक कम्प्युटर हे दुसऱ्या कम्प्युटरला हे एका लिंक थ्रू कनेक्टेड आहे. ओके, यात काय डाऊट आहे तुम्हाला? यात काय डाऊट आहे का? नो मॅम. ओके, त्याचे ते दिले बघा. टू फाइंड द नंबर ऑफ फिजिकल लिंक्स इन फुल्ली कनेक्टेड मेश टोपोलॉजी विथ n नोड्स, वी हॅव टू कन्सिडर ईच नोड बिटवीन अनदर नोड. सो एक नोड जर कनेक्ट केला तर n मायनस नोड्स क्रिएट होतील आणि त्याच्यानंतर ना टोटल देर विल बी n इंटू n मायनस 1 नोड्स. आणि एकच लिंक तुमची फुल डुप्लेक्स मोड मध्ये ऑपरेट होते म्हणून n इंटू n मायनस 1 डिवायडेड बाय 2 एवढे लिंक्स तुमच्या मेश टोपोलॉजी मध्ये लागतात. ओके, मग ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? सो whenever we are connecting the number of nodes in mesh topology, at that time high amount of traffic, okay, तो काय करू शकतो? हाय अमाउंट ऑफ ट्रॅफिक हँडल करू शकतो because multiple device can transmit data simultaneously. So here, so I will delete it now. Okay, so simultaneously high amount of data कसं ट्रान्समिट हँडल करते बघा. So if 1 and 3rd number of pieces simultaneously connecting, if 4 and 2 number of pieces simultaneously connecting, and if just 5 and 4 number node is simultaneously connecting. Okay, जर एक नंबरचं कम्प्युटर हे 3rd नंबरच्याला सेंड करत असेल तर तो दुसऱ्या कुठल्या लिंक वरती अफेक्ट करेल का? ऑब्विसली नाही. तो फक्त आणि फक्त ह्या लिंकलाच अफेक्ट करणार, म्हणजे इथून तो डेटा तुमचा ट्रान्समिट आणि रिसिव्ह होणार. तसंच 4th नंबरचं पीसी 2nd नंबरच्या पीसी वरनं डेटा रिसिव्ह करते तर फक्त तीच लिंक काय होणार आहे? ऑपरेट होणार आहे. आणि 5 नंबर आणि 4th नंबरचं पीसी म्हणजे ऍट अ टाइम तुम्ही मल्टिपल डेटा हे पाठवू शकता.
ओके, का पाठवू शकता? बिकॉज देर इज अ मेन रिझन, बिकॉज देर इज अ पॉइंट टू पॉइंट डेडिकेटेड लिंक बिटवीन ईच नोड. ओके, प्रत्येका नोडला दुसऱ्या नोड सोबत डेडिकेटेड लिंक आहे, त्यामुळे तुम्ही लार्ज अमाउंट ऑफ ट्रॅफिक हँडल करू शकता. नेक्स्ट ऍडव्हान्टेज दॅट इफ अ फेल्युअर ऑफ वन डिव्हाइस डज नॉट कॉज अ ब्रेक. म्हणजे जर समजा ह्यामधला फक्त एखादा कुठला कम्प्युटर जर यातनं ब्रेक झाला किंवा या सर्किट मधनं रिमूव्ह झाला तर तो दुसऱ्या कम्प्युटरवरती तो अफेक्ट करतो का? ऑब्विसली नाही. तिथं काय होणार आहे? फक्त वन नंबरच्या कम्प्युटर सोबत जे पर्सनल लिंक कनेक्टेड होत्या त्या फक्त इनऍक्टिव्ह होतील, पण बाकीचे कम्प्युटर्स एकमेकांसोबत कम्युनिकेशन राहील. कसं ते इथं दाखवते बघा. सो फर्स्ट नंबरचं कम्प्युटर जर तुमच्या काहीतरी ड्यू टू मेंटेनन्स इट इज आउट ऑफ सर्व्हिस, सो कनेक्शन मध्ये नाहीये, तर तुमचं सर्किट डायग्राम किंवा मेश टोपोलॉजी कशी असणार आहे बघा, विथ 4 nodes. So there will be a dedicated path between each one. Okay, so इथं 2 नंबरचं PC 2 3 2 3 4 आणि 5. सो एक जरी कम्प्युटर तुमच्या सिस्टीम मधनं रिमूव्ह झाला तरी सुद्धा तो बाकीच्या फंक्शनॅलिटीवर अफेक्ट करत नाही, बाकीच्या पीसीवर अफेक्ट करत नाही. आणि ऍड जरी करायचा झाला तरी तो बाकीच्या फंक्शन्स वरती काही अफेक्ट करत नाही. समजा इथं ऑलरेडी आता समजा फर्स्ट कम्प्युटर मेंटेनन्सला आहे आणि त्याच्या जागी मला दुसरा कम्प्युटर आणायचा आहे, तर ह्या 5 4 3 वरती तो काही काय म्हणूया त्याचे फीचर्स अफेक्ट करणार आहेत का? ऑब्विसली नो. तुम्ही नेक्स्ट न्यू कम्प्युटर इझिली it can be added into the system. But there is a disadvantage, that the major disadvantage is that cost implementation is high. Cost implementation का high आहे बघा, कारण की प्रत्येक कम्प्युटर टू कम्प्युटर तिथं तुम्हाला एक केबल प्रत्येकाला कनेक्ट करावी लागते. ऑब्विसली समजा हे 1 नंबरचं कम्प्युटर जर घेतलं तर इथं किती लिंक्स कनेक्ट करावं लागतात बघा, 1 2 3 4. सो जेवढे नंबर ऑफ कम्प्युटर्स आहेत स्वतः सोडून उरलेले जेवढे, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया 10 नोड्स आहेत आणि ते मेश टोपोलॉजी मध्ये कनेक्ट करायचे आहेत. ऑब्विसली 10 कम्प्युटर जर मेश टोपोलॉजी मध्ये कनेक्ट करायचे असतील तर स्वतः सोडून उरले किती कम्प्युटर? 9. दॅट इज n-1. n-1 म्हणजे 10 - 1 किती झाले? 9. प्रत्येक तो फर्स्ट कम्प्युटर प्रत्येक 9 कम्प्युटर सोबत कनेक्ट होणार आहे. ऑब्विसली सो इट मस्ट कंटेन, तिथं तुमचे स्विचेस आले आणि तिथं तुमचे केबल्स सुद्धा आले. सो इथं आपण फक्त एक्झाम्पल 5 मध्ये दाखवतोय, पण ऍक्च्युली ते नंबर जास्त सुद्धा असू शकतो, त्यामुळे तिथं कॉस्ट इज मच हायर. ओके, अँड अगेन कॉस्ट कशी हाय झाली कळालं तुम्हाला? इथं आपण फक्त 5च एक्झाम्पल घेतलं होतं, पण नंबर ऑफ कम्प्युटर्स मे इन्क्रीज इन प्रॅक्टिकली. ओके, नेक्स्ट बिल्डिंग अँड मेंटेनन्स द टोपोलॉजी इज डिफिकल्ट. ओके, आता बिल्डिंग अँड मेंटेनन्स म्हणजे काय? समजा इथं हे जे काही 5 कम्प्युटर्स आहेत हे सायमल्टेनियसली एकमेकांसोबत कम्युनिकेट करतायत, कारण की प्रत्येकाकडे काय आहे, एक म्हणजे की प्रत्येकाकडे एक डेडिकेटेड लिंक आहे. ओके, सो पहिला कम्प्युटर ऍट अ टाइम ह्या चौघांसोबत कम्युनिकेट करतंय, सेकंड कम्प्युटर ह्या रिमेनिंग 4 सोबत कम्युनिकेट करतंय, थर्ड कम्प्युटर ह्या रिमेनिंग 4 कम्प्युटर सोबत कम्युनिकेट करतंय. तर इथे समजा असं असू शकतं ना की पहिली जी काही फाईल आहे ती पहिला कम्प्युटर 5व्याला सेंड करणार आणि त्याचं जे काही आउटपुट येते ते 5वं तिसऱ्याला पाठवणार, तिसऱ्याचं जे आउटपुट येते ते दुसऱ्याला पाठवणार आणि दुसऱ्यावरचं जे आउटपुट येते ते चौथा पाठवणार, असं असू शकतं. ओके, सो फाईल सेंडिंग ते एकमेकांना करू शकतात. मग समजा कुठंतरी जे काही फायनल आउटपुट आहे त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक्स असतील, एरर्स असतील, तर तिथं समजा कुठली तरी एक केबल मिस झाली आणि तुमचा डेटा ट्रान्समिट झालाय पण तुम्हाला ते रिसिव्ह झालेलं नाहीये, तर इथे तुम्हाला प्रत्येक लिंक चेक करावं लागणार, म्हणजे तुम्हाला प्रत्येक लिंकचं मेंटेनन्स करावं लागणार. ओके, सो मेंटेनन्स करून चेक करावं लागणार की ती लिंक प्रॉपरली वर्क होते का नाही. मग इथं तुम्हाला किती नोट्स होते बघा, इथं 10 होते, सॉरी 5 नोट्स होते आणि 10 लिंक होते.
सो 5 कम्प्युटर्स असतील तर तिथं 10 वायर चेक करावं लागतात. समजा जिथे 20 कम्प्युटर्स असतील तर तिथे किती वायर्स असणार आहेत. ओके, त्यामुळं जेवढे नंबर ऑफ कम्प्युटर्स वाढतील तेवढे नंबर ऑफ तुमचे केबल्स वाढणार आहेत. आणि तेवढे सगळे केबल्स चेक करायचं, त्याचं मेंटेनन्स करायचं इज मच difficult task. Okay, therefore building and maintenance of this topology is very much difficult, and the chances of redundant connection is very high, which adds to the high cost and potential of reduced efficiency. Redundance म्हणजे काय, चुकून असं होतं की इथं आपल्याला दिसतंय की there is a point to point connection, but sometimes there is the cable exchange, so double connection, duplicate connection, त्याच्यामुळे तुमचा डेटा हा तुमचं रिडंडंट डेटा सेंड होतो, युजलेस डेटा. म्हणजे जे पाठवता डेटा तो चांगलाच असतो, पण ज्याला पाठवायला पाहिजे त्याला भेटत नाही. त्यामुळे ज्याला रिसिव्ह होतोय तो वेस्टेज ऑफ डेटा आहे. तशा रिडंडन्स डेटामुळे काय होते, तुमची इफिशियन्सी कमी होते. ओके, नेक्स्ट इज स्टार टोपोलॉजी. हे स्टार टोपोलॉजी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. इथपर्यंत कळाले तुम्हाला? आता मेश टोपोलॉजी कळाली का? मेश टोपोलॉजी मध्ये दोनच गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. फर्स्ट म्हणजे की देर इज अ डेडिकेटेड पॉइंट टू पॉइंट लिंक बिटवीन एव्हरी डिव्हाइसेस, एव्हरी नोड, एव्हरी कम्प्युटर. प्रत्येक कम्प्युटरचं दुसऱ्या कम्प्युटर बरोबर डेडिकेटेड लिंक मध्ये कनेक्शन आहे. ओके, आणि सेकंड काय लक्षात ठेवायचं आहे, तर कितीही कम्प्युटर्स असू दे, कितीही नोड्स असू दे, तर नंबर ऑफ लिंक्स तुम्ही कसे फाइंड आउट करणार आहात. सो नंबर ऑफ लिंक्स इज इक्वल टू n multiplied by n minus 1 divided by 2. हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवायचा आहे. ओके, फॉर मेश टोपोलॉजी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये काय अडचण आहे तुम्हाला? काय प्रश्न असतील तर विचारा. आवाज येतोय माझा? ओके, सो हे जे नोट्स मी तुम्हाला शेअर करते, तुम्हाला ह्याच्यात काही अडचण वगैरे असेल तर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. $31.